जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुज्जू यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जे काही उमेदवार सध्या बघा परीक्षा दिली होती त्याच्यामध्ये एपीआर उमेदवारांना बघा संधी देण्यात आली होती आणि एपीआर उमेदवारांचा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या त्यांचा किंवा एमएड संदर्भात या ठिकाणी लागलेला आहे। तर ज्या उमेदवारांचा रिझल्ट सध्या बघा लागला आहे तर त्यांचा रिझल्टच्या खाली बघा तुमची दिनांक असते रिझल्ट लागल्याचे, तर त्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत तुम्हाला जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी पुरवायचा आहे किंवा त्या ठिकाणी सेंड करायचा आहे, जेणेकरून तुमचा जो काही टेट 3चा जो काही रिझल्ट असेल तर तो त्या ठिकाणी होल्ड होणार नाही। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला मागे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती की जी काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या बघा त्या ठिकाणी जमा करा आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जवळपास ज्या उमेदवारांची परीक्षा होती तर ते उमेदवारांची इथं या ठिकाणी बघा माहिती देखील देण्यात आली आणि ह्याच्यामध्ये डीएड असेल जवळपास 400 या ठिकाणी 52 आहे, बीएड संदर्भात 1317 आणि एमएड संदर्भात 105 उमेदवारांनी जी काही माहिती नोंदणी केली होती परीक्षेच्या अनुषंगाने। तसेच बघा इतर जे काही उमेदवार असेल ज्यांनी नोंदणी केली नाही तर अशा संपूर्ण उमेदवारांनी लवकरात लवकर जो काही तुमचा रिझल्ट असेल तर तो या ठिकाणी परीक्षा परिषदेला पाठवायचा आहे। तर त्या अनुषंगाने आताच्या घडीला देखील जे काही महत्त्वाचं बघा नोटिफिकेशन देखील आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर देखील नोटिफिकेशन इथं आलेलं आहे, तर ते नोटिफिकेशन तुम्हाला इथं दाखवतंय। आता ही ऑफिशियल बघा वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने। तर इथं जे काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशनामध्ये सध्या बघा वेगवेगळे टॅब इथं देण्यात आले। तर ह्याच्यामध्ये इथं जी सुरुवातीला बघा इथे क्रॉस लाईन आहे तर ह्याच्यामध्ये जो काही रिझल्ट पीयर संदर्भात जे काही माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला इथं बघा दिसतंय, तर हे आपण बघूया। तर ह्या वेबसाईटच्या इथं जी काय स्क्रोल लाईन सध्या बघा सुरू आहे तर ही स्क्रोल लाईनमध्ये जो काही रिझल्ट संदर्भात बघा या ठिकाणी जमा करण्याच्या अनुषंगाने इथं सूचना आलेली आहे। तर इथं बघा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025च्या अनुषंगाने 2 मे 2025चे शुद्धीपत्रकानुसार या ठिकाणी बीएड एपीआर असणाऱ्या उमेदवारांना बीएड जे काही उत्तीर्ण असलेले गुणपत्रक msc.tet2025@gmail ह्या ठिकाणी जो काही मेल देण्यात आला आहे तर ह्या मेलवर मुदतीत पाठवावे। विहित मुदतीत आलेल्या गुणपत्रकाचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशा पद्धतीने इथं जी काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे ह्या नोटिफिकेशननुसार तुमचे जे काही उमेदवारांचं सध्या बघा जे एपीआर म्हणून परीक्षा दिलेली होती तर त्या उमेदवारांनी हे जे काही नोटिफिकेशन आहे तर हे नोटिफिकेशन व्यवस्थित बघा तुम्ही रीड करा आणि तुमचं 2 मे 2025चे शुद्धीपत्रकानुसार तुमचं बीएड एपीआर असेल तर त्या एपीआर उमेदवारांना तुमच्याकडे रिझल्ट प्राप्त झाला असेल तर तो रिझल्ट तुम्हाला msc.tet2025@gmail.com ही जी काही दिलेली ईमेल आहे तर ह्या ईमेलवरती तुम्हाला विहित मुदतीत सध्या पाठवायचा आहे आणि मुदतीत त्या ठिकाणी जो पाठवणार तर त्याचाच त्या ठिकाणी बघा विचार केला जाणार, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशा पद्धतीने वेबसाईटवर जी काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन सध्या आलेलं आहे। तर आता ह्या ठिकाणी जे काही डिस्प्ले आहे तर ती डिस्प्ले फक्त आपल्याला ह्या स्क्रोल लाईनमध्ये बघा पाहायला मिळते। तर हे जे सध्या लेखी स्वरूपात जे नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन देखील लवकरच ह्या ठिकाणी वेबसाईटवर अपलोड होणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही जो हा टॅब देण्यात आला आहे 2025ची पदभरतीच्या अनुषंगाने तर ह्या टॅबमध्ये नोटिफिकेशन सध्या बघा प्राप्त होणार आहे। आता सध्याच्या घडीला फक्त जी काही न्यूज आहे तर ती न्यूज फ्लॅश होत आहे। तर इथं जे काही तुम्हाला PDF नोटिफिकेशन देखील इथं आल्यावर तुम्हाला आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळेल। त्यासाठी टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करून घ्या। तर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून इथं जशी सूचना आली तर त्या सूचनेनुसार सविस्तर तुम्ही बघा मेलवर तुमचं कशा पद्धतीने तुम्ही मेल करायचं तर त्या अनुषंगाने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहोत। त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी सध्या बघा मेन्शन केल्या गेल्या पाहिजे, तुमचं जे काही रिझल्ट संदर्भात जी PDF असेल तर ती व्यवस्थित तुम्ही कशा पद्धतीने अटॅच करायची ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सध्या सांगणार आहोत। तर सध्या तरी ज्या उमेदवारांचा रिझल्ट लागलेला आहे तर त्या उमेदवारांनी अशा पद्धतीने जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया तुम्हाला मेलच्या माध्यमातून गुणपत्रक आहे तर ते MSc पुणेला पाठवायचं आहे, जेणेकरून जो काही टेट संदर्भात रिझल्ट असेल तर तो रिझल्ट देखील लवकरात लवकर जे काही एपीआर उमेदवार आहेत तर त्या एपीआर उमेदवारांना त्या ठिकाणी पाहायला मिळेल। तर ही सूचना महत्त्वाची सध्या आताची लेटेस्ट अपडेट आहे। तर ह्या सूचनेनुसार तुम्हाला जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या फॉलो करायची आहे। तर ही एक महत्त्वाची बीएड एपीआर असलेल्या उमेदवारांच्या अनुषंगाने रिझल्ट जे असेल गुणपत्रक तर ते msc.
टेट 2025@gmail.com या मेलवर तुम्हाला पाठवायची आहे। तर ही एक लेटेस्ट अपडेट होती। तर सध्या वेबसाईटवर जे काही अपडेशन आहे ते देखील सध्या इथं सुरुवात झालेली आहे। तर जो काही टेट रिझल्ट आहे तर तो टेट रिझल्ट संदर्भात देखील बघा प्रक्रिया जी आहे तर ती सध्या इथं मे बी ह्या आठवड्यामध्ये सध्या बघा होणार आहे आणि जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट संदर्भात देखील लवकरच नोटिफिकेशन आपल्याला जी वेबसाईट आहे या ठिकाणी MSCची तर त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तर सध्या ही एक लेटेस्ट अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसं टेलिग्राम देखील तुम्ही जॉईन करून घ्या। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।